सुरू करूया. या करोनाच्या पार्श्वभूमीवरती मेजर आर्थिक गडबड झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आधी मला संयोजकांनी इथे बोलवलं याबद्दल भरमसाठ आभार मानावेसे वाटतात. याचं कारण की भरमसाठ एवढ्यासाठी की त्यांनी प्रचंड मोठी रिस्क घेतलेली आहे. मी शेती क्षेत्रातला तज्ज्ञ नाही. शेतीतलं अर्थ म्हणजे इकॉनॉमिक्स मला फारसं कळतं आहे अशातलाही भाग नाही. तरी पण त्यांनी मला बोलवलं आहे, याबद्दल त्यांच्या धाडसाचं पहिल्यांदा मी भरमसाठ कौतुक करतो. कदाचित मी उद्योजक आहे, त्यामुळे कदाचित शेतीकडे उद्योग या दृष्टिकोनातनं बघण्याची सुरुवात होते आहे किंवा ती केली पाहिजे असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांनी मला बोलवलं असण्याची शक्यता आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवरती, करोनाच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे एकूणच सगळीकडची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. याचं बेसिक कारण माणसाला भेटण्यावरतीच पाबंदी आहे. माणसाला भेटणं हे ह्या करोनामुळे दुरापास्त झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. आणि माणसाला जर भेटायचं नाही असं ठरवलं तर ट्रान्झॅक्शन कसं होणार? म्हणजे आपण सहज घरातून उठून एखादी गोष्ट खरेदी करतो, बूट खरेदी करतो, घड्याळ खरेदी करतो, पेन, पेन्सिल, कागद, वही, पुस्तक, रेस्टॉरंट्समध्ये जातो तिथे काहीतरी घेतो किंवा खातो, सेवा घेतो. याच्यामध्ये दोन माणसांमधला एक्सचेंज आहे, खरेदी विक्री आहे आणि त्यामुळे पैशांची देवाणघेवाण आहे. आता ह्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभर किंवा विशेषतः भारताचा विचार करायचा झाला तर असं झालं की लॉकडाऊन, तुम्ही जिथे आहात तिथे राहा, घरी राहा, बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे दुकानं ओसाड पडली, दुकानं चालू ठेवून उपयोग नाही, दुकानं बंद, रेस्टॉरंट्स बंद, आर्थिक घडी सगळी पूर्णपणे विस्कटली. अर्थात हे काही लाँग टर्म असू शकत नाही, त्यामुळे नॅचरली असं झालं की उद्योगांची आर्थिक घडी विस्कटली, शेतीची आर्थिक घडी विस्कटली, त्यामुळे देशाची पण आर्थिक घडी विस्कटली. आणि हे जगभर झालं, हे फक्त भारतात झालं असं नाही, हे जगभर झालं. त्यामुळं मग झालं काय की त्या देशांनी आपापल्या घटकांना जे अर्थनिर्मिती करतात, ज्यांच्यामध्ये एक्सचेंज होतो, जे एकमेकांना भेटतात आणि अर्थनिर्मिती होते, अशा सगळ्या घटकांना सपोर्ट करायचं ठरवलं आणि त्यांनी पॅकेजेस डिक्लेअर केले, आर्थिक पॅकेजेस डिक्लेअर केले. भारतानं पण केलं. निर्मला सीतारामन आपल्या ज्या वित्तमंत्री आहेत त्यांनी 5 दिवस जोरदार आपल्याकडचे पॅकेजेसची वेगवेगळ्या दालनांमधल्या घोषणा केली, वेगवेगळ्या घटकांसाठी असणाऱ्या पॅकेजेसची घोषणा केली. एकूण पॅकेजचा आकडा किती होता? 20 लाख करोड. 20 लाख करोडचे पॅकेजेस. आता त्यात गडबड अशी झाली की लोकांना असं वाटलं की 20 लाख करोडचं पॅकेज डिक्लेअर झालेलं आहे म्हणजे आपल्याला फुकट काही ना काही मिळणार, भरपूर सबसिड्या मिळणार, आपल्या खात्यामध्ये पैसा जमा होणार. यातलं काहीच नाही झालं. त्यामुळं त्या पॅकेजची टिंगल झाली, त्या पॅकेजची चेष्टा झाली. मुळात ते पॅकेज काय आहे हे समजण्यासाठी त्याच्या आधीच पंतप्रधानांनी आपलं एक भाषण केलं होतं. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की देशाला आत्मनिर्भर करण्यासाठीच हे पॅकेज असणार आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवरती ज्या उद्योगधंद्या किंवा शेतीला फटका बसलेला आहे, फक्त करोना हा डोळ्यासमोर नव्हता
तर हे दूरगामी पॅकेज आहे, ह्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट असणार आहे. आत्ता जे काही थांबलं आहे त्याची सुरुवात करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात, अगदी थोड्या प्रमाणात आहेच, पण लाँग रनमध्ये, म्हणून त्याला त्याने असं म्हटलं की हे आत्मनिर्भर पॅकेज आहे, आत्मनिर्भर करणारं पॅकेज आहे, देशाला आत्मनिर्भर करणारं पॅकेज आहे. आता त्यामुळे आपल्याकडे डायरेक्ट पैसे जमा होणं असं होऊ शकलं. अहो, आपल्या इकॉनॉमीचा साईजच साधारणपणे $2 ट्रिलियन इतकी इकॉनॉमी आपली आहे. आता 2 ट्रिलियन इकॉनॉमीच्या साधारणपणे 20 लाख करोडचं पॅकेज डिक्लेअर केलं, म्हणजे 10%पेक्षा जास्त तर काही करता येणार नाही, आपली तेवढी कुवतच नाही आहे. 10% पॅकेज डिक्लेअर म्हणजे 20 लाख करोड जर समजा 130 करोड लोकांमध्ये वाटायचे ठरवले तर प्रत्येकाच्या खात्यावरती खच्चून 15,000 रुपये येतील. म्हणजे मुकेश अंबानी, ते गरीबातला गरीब असं जर म्हटलं, मुतालिक म्हणजे मी, तर आमच्या खात्यावरती किंवा सगळ्यांच्याच देशभरातल्या 130 करोड जनतेच्या खात्यावरती मॅक्सिमम 15,000 रुपये येतील. ते कुणाच्या नाकाला पुरणार आहेत? ते कुणाला पुरणार आहेत? त्यामुळे हे काही डायरेक्ट कुणाच्या हातामध्ये पैसे देण्यासाठीचं पॅकेज नव्हतं, नाही आहे, हे पहिल्यांदा गृहीत धरलं पाहिजे. या पार्श्वभूमीवरती ज्या काही तरतुदी निर्माण झाल्या त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. फुकट ह्यातनं मिळणारं काही नव्हतं. त्यामुळे हे आत्मनिर्भर करणारं पॅकेज आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग त्यासाठी अर्थनिर्मिती करणारे 2 महत्त्वाची क्षेत्र कुठली? एक तर उद्योग आणि दुसरं शेती. या घटकांसाठी काही ना काही तरतुदी 5 दिवस आपल्या वित्तमंत्र्यांनी मोठ्या मेहनतीने, जवळजवळ 10-12 तास टोटल जर आपण त्यांचं प्रेझेंटेशनचा कालावधी बघितला तर त्याचं प्रेझेंटेशन केलं. उद्योग या विषयातला आपण पॅकेज किंवा त्यातल्या तरतुदी हा विषय आपण बाजूला ठेवू, कारण तो आजचा विषय नाही आहे. आजचा आपला विषय शेती हा विषय, शेतीसाठीचं पॅकेज आणि शेतीसाठीच्या तरतुदी किंवा जे काय आपल्या वित्तमंत्र्यांनी डिक्लेअर केलं ते. हे बोलत असताना किंवा ह्याच्या चर्चा होत असताना एक प्रश्न माझ्या कानावरती सातत्यानं येत होता की शेतीसाठी पॅकेजची आवश्यकता काय? एकतर कर्जमाफीच्या निमित्तानं काही ना काही होत असतं, किंवा 2 आणखी कारणं. मी म्हटलं का बरं शेतीसाठी का नाही, तर दोन कारणं महत्त्वाची अशी सरफेसवरती आली. ती एकतर शेतीचं GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन आहे हार्डली 14%. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 60% कॉन्ट्रीब्युशन होतं, ते आता गडगडत 14% आलेलं आहे. शेतीचं कॉन्ट्रीब्युशन GDP मध्ये कमी आहे. हा एक विषय. दुसरा एक विषय असा मांडला जातो की आपल्याकडे धान्याचं उत्पन्न एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होतं, म्हणजे एक वर्षभरामध्ये साठवण्याची जो धान्य सामुग्री असली पाहिजे त्याच्या 2.5+ साठा ऑलरेडी आपल्याकडे आहे. म्हणजे काहीही उत्पन्न जर समजा शेतीमधून झालं नाही तर साधारणपणे 2.5 वर्ष आपल्याला धनधान्य पुरेल इतका मुबलक साठा आपल्याकडे आहे शेतीसाठी. त्यामुळे पॅकेजची आवश्यकता काय? अर्थात हे 2 प्रश्न म्हणजे इनोसंट माणसाला, निरागस माणसाला पडणं स्वाभाविक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेती हा व्यवसाय किंवा शेती हे क्षेत्र या देशातल्या 50% लोकांना रोजगार पुरवतं. 50% लोक या देशातले 130 करोड जनता असेल तर स्ट्रेट 60-65 करोड जनता ही शेतीवरती अवलंबून आहे. त्यामुळे शेतीचा अशा अर्थाने सार्थ विचार होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि तो झाला पाहिजे, त्यात काही वाद नाही. मग अशीचा जो मुद्दा होता की आपल्याकडे धान्याचा पुरवठा मुबलक होतो, याचा अर्थ उत्पादन काही बाबींचं मोठ्या प्रमाणावरती होतं. आता त्याच्यातही असमतोल आहे. म्हणजे आपण मोठ्या प्रमाणावरती डाळी इम्पोर्ट करतो. भारताचं मार्केट हे डाळींसाठीचं एक मोठं मार्केट आहे. म्हणजे त्या व्हिएतनामनी तर जंगलचे जंगल तोड करून तिथे डाळी लावल्या, कारण त्यांना भारतात डाळी विकायचे. एका बाजूला हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे,
म्हणजे उत्पादन मुबलकता आहे असं म्हणताना डाळ या विषयामध्ये शेतकऱ्याला ॲश्युरन्स नसल्यामुळे, किमतीचा ॲश्युरन्स नसल्यामुळे आपल्याकडे जितकं आवश्यक आहे तितकं आपल्याकडे उत्पादन होत नाही. धान्याचा साठा मात्र आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतो. आपल्याकडे डाळीचं उत्पादन होऊ शकतं का? उत्पादन होऊ शकतं, कारण धान्य, अन्न, गहू, तांदूळ यांनी दाखवलेलं आहे आपण ते उत्पादन करू शकतो. उत्पादन करण्याला आपल्याकडे प्रॉब्लेम नाही. आपली गोची नंतर सुरू होते, आपली अडचण नंतर सुरू होते. आपली अडचण काय आहे? म्हणजे उत्पादन मुबलक प्रमाणात होऊन सुद्धा शेतकरी आत्महत्या होतात. शेतकरी आपल्या इथलं गरीबच आहे. रुरल इकॉनॉमी आपली चिंताजनक आहे. आपल्याकडे रुरल इकॉनॉमीमध्ये हवी तितकी सुबत्ता नाही. उत्पन्न मात्र भरपूर आहे, उत्पादन भरपूर आहे, पण अनफॉर्च्युनेटली शेतकऱ्याचं उत्पन्न कमी आहे. ही आपली प्रचंड मोठी समस्या आहे. आता ही आपली समस्या काय आहे? उत्पादन आपल्याकडे होतं आहे, पण ते उत्पादन झाल्यानंतर ज्या वाटेने, ज्या चॅनेलनी जायला पाहिजे पुढे, तिथे आपल्या देशाने अनफॉर्च्युनेटली फारसं फोकस केलं नाही. त्या एरियांमधला विकास आपला फारसा झाला नाही. उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स आहे, स्टोरेज आहे, आवश्यक असणारं मार्केट आहे आणि प्राईस आहे. ह्या 3-4 बाबींचा जितका विकास व्हायला पाहिजे, अनफॉर्च्युनेटली तितका विकास आपल्या देशामध्ये झाला नाही. या पार्श्वभूमीवरती जर शेती आत्मनिर्भर करायची असेल किंवा शेतकरी आत्मनिर्भर करायचा असेल आणि शेतीवरती अवलंबून असणारे 50% लोक, 65 करोड लोक जर आपल्याला आत्मनिर्भर करायचे असतील, तर याची आवश्यकता सरकारला वाटली सुदैवानं आपल्या, आणि त्यांनी त्या एरियामध्ये काम केलं ज्या एरियामध्ये आजपर्यंत फारसा फोकस केला गेला नव्हता. म्हणजे मी असं पुन्हा एकदा सांगतो की उत्पादन या विषयामध्ये आपल्याकडे इश्यू नाही आहे. आपल्याकडे 2.5 वर्ष पुरेल इतकं उत्पादन धान्याचं जर होऊ शकतं, तरीसुद्धा शेतकरी गरीब आहे, कारण त्याचं उत्पन्न कमी आहे. याचं बेसिक कारण इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे लॉजिस्टिक्स, त्यानंतर स्टोरेज, त्यानंतर मार्केट, त्याला मिळणारा भाव, या विषयाचा हवा तितका विकास झाला नाही. आत्मनिर्भर शेतकरी करण्याच्या एकूण तरतुदींमध्ये सरकारने या गोष्टींचा विचार केला आहे, याचा मला आनंद होतो. आणि अशा अर्थानं मला असं वाटतं की ही एक चांगली सुरुवात आहे. आता मग सरकारने नेमकं ह्यात काय केलेलं आहे? आत्ता इमिडिएटली आवश्यक 3, 4, 5 गोष्टी आहेत. आत्ता इमिडिएट आवश्यकता काय आहे? या करोनाच्या गोंधळामध्ये एक पीक जे ते गेलं, आता दुसरं पीक घ्यायची वेळ आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला इमिडिएटली खेळतं भांडवल पाहिजे. आत्ताच्या ह्या पॅकेज ही तात्पुरती सोय आहे किंवा हे शॉर्ट टर्म प्लॅनिंग आहे. खेळतं भांडवल पाहिजे. सरकारने आत्ता वित्तमंत्र्यांनी आपल्या 2 प्रकारच्या प्रोव्हिजन्स खेळतं भांडवल शेतकऱ्याला मिळावं यासाठी केल्या. एक तर नाबार्डकडे 30,000 कोटी रुपयांची तरतूद केली फॉर रिफायनान्सिंग द लोन्स. म्हणजे पिकांसाठी शेतकरी बँकांकडनं कर्ज घेईल आणि त्या बँकांना नाबार्ड रिफायनान्सिंग करेल, त्याची तरतूद केली वर्थ अबाउट 30,000 crores. हा एक विषय. दुसरं, किसान कार्डच्या माध्यमातून कार्डांवरती शेतकऱ्याला कर्ज मिळू शकतं, त्याची 1,00,000 कोटी रुपयांची पूर्तता केली. त्यामुळे आत्ता आत्मनिर्भर होण्यासाठीच्या ज्या घटकांची आवश्यकता आहे त्यातल्या एक घटकांचा मी उलगडा करतो आहे. इमिडिएटली खेळतं भांडवल पाहिजे. खेळत्या भांडवलाचं प्रोव्हिजन केलं. त्यानंतरचा इश्यू येतो, मी म्हणलं की उत्पादन होतं, पण त्याच्या पुढे काय आहे? आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, मार्केटचा प्रॉब्लेम आहे आणि प्राईसचा प्रॉब्लेम आहे. तर आणि त्याचा विकास आपल्याकडे आपल्या देशामध्ये जितका व्हायला पाहिजे तितका नाही झाला. या मुद्द्यांवरती सरकारने फोकस केलं आहे असं मला वाटतं. इन्फ्रास्ट्रक्चर या विषयामध्ये स्टोरेज किंवा लॉजिस्टिक्स याच्यासाठी 10,000 कोटींची प्रोव्हिजन, 1,00,000 कोटींची प्रोव्हिजन सरकारने केलेली आहे.
1,00,000 कोटींची प्रोव्हिजन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सरकारने केलेली आहे. त्यानंतरचा म्हणजे कोल्ड स्टोरेज असेल किंवा रस्ते असतील किंवा लॉजिस्टिक्स या विषयामध्ये सरकारने त्याची प्रोव्हिजन केलेली आहे बाय गिविंग अ कन्सिडरेबल गुड अमाऊंट टू डेव्हलप दिस इन्फ्रास्ट्रक्चर. दुसरा महत्त्वाचा भाग जो इन्फ्रास्ट्रक्चर नंतर येतो आणि तिथे खरी गोची आपल्या शेतकऱ्याची असं मला वाटतं. म्हणजे मला हे समजत नाही एक उद्योजक म्हणून की मी माझ्या कारखान्यामध्ये भरपूर इनोव्हेशन्स करून भरपूर मेहनत करून जर समजा काही उत्पादन केलं, काही प्रॉडक्ट्स बनवले, तर ते उत्पादन मी मुळात बनवतो कुणासाठी? मार्केटसाठी बनवतो. माझ्या डोळ्यासमोर काही कस्टमर असतो आणि मला माझा कस्टमर निवडायची मुभा असली पाहिजे. इथे मला असं वाटतं की आजपर्यंत बरीच वर्ष, बरीच दशकं, किंबहुना काही शतकं शेतकऱ्याची प्रचंड मोठी गोची झाली होती. म्हणजे त्याचं उत्पादन त्याला ज्याला विकायचं आहे त्याला विकायची प्रोव्हिजन किंवा मुभा त्याला नव्हती. आणि अशा अर्थाने सरकारने एक खूप मोठा बदल त्या जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये, इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये केला. आपल्याकडे म्हणजे काही वर्षांपूर्वी काय 91च्या सुमारास आपल्याकडे इकॉनॉमी ओपन झाली. इकॉनॉमी ओपन झाली म्हणजे काय? आपण असं म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं लायसन्स राज हमारा खतम हो गया. म्हणजे उद्योगांच्या बाबतीमध्ये साधं त्या म्हणजे रिलायन्स ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री आपल्या इथली आहे. धीरूभाई अंबानींनी अहमदाबादमध्ये तिथून ज्यांच्या उद्योगाची खरं तर भरभराट व्हायला सुरू झाली किंवा धीरूभाई माहिती झाले, त्या विमल साड्या त्यांनी बनवल्या. त्या विमल साड्या त्यांच्याकडे नायलॉन बाय प्रोडक्ट म्हणून होत होतं. तर त्या विमल साड्या बनवण्यासाठी त्यांना जंग पछाडावं लागलं. आपल्याकडे लायसन्स राज होतं. 100 बूट बनवायची, एकतर मला मला बूट बनवायचे असतील तर बूट बनवायच्या आधी परमिशन घ्यायला पाहिजे की मी बूट बनवू का, आणि मग मला परमिशन बूट बनवायची मिळणार आणि त्यातून पुन्हा 100च बूट बनवायची परमिशन मिळणार. 101 बूट बनवायची आमच्याकडे परमिशन नव्हती. इसको बोलते लायसन्स राज. अशा अर्थाचं लायसन्स राज होतं. स्कूटरवाल्याने स्कूटरच बनवायचं, त्याच्या पुढे जर काही जायचं असेल त्यांना तर त्याची परमिशन घ्यायला लागायची. आणि त्यातसुद्धा अमक्या नंबर, म्हणजे द नंबर हॅज टू बी डिसाइडेड बाय द गव्हर्मेंट. हे लायसन्स राज होतं. त्यातनं आपला उद्योग मुक्त झाला 90-91 नंतर, आणि त्यानंतर उद्योगाची झालेली भरभराट आपण बघतोय. दुर्दैवानं आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लायसन्स राज आजही होतं, काल परवापर्यंत होतं किंवा आज आहे, आणि ते इनव्हिजिबल आहे. हे मला समजत नाही. आम जनतेला हे कळत नाही आहे की आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लायसन्स राज आहे. शेतकरी जे त्याच्या शेतामध्ये पिकवतो ते लायसन्स असणाऱ्या व्यक्तीकडेच त्याला विकता येतं. शेतकऱ्याला कुठेही विकायची मुभा नव्हती. आणि हे मला खूप उद्योजक म्हणून हे खूप आश्चर्य वाटतं की मी माझ्या कारखान्यामध्ये जी बनवते मी ती कुठेही विकेन ना, पण ही मुभा आपल्याकडे नव्हती. मला असं वाटतं की शेतकऱ्याचा आर्थिक कोंडमारा होण्यामध्ये, म्हणजे हल्ली तरी हे एक प्रचंड मोठं कारण होतं. त्यामुळे मग कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती झाली आणि मग शेतकऱ्यांनी आपला माल ते फ्रेट पे करून त्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये घेऊन जायचा. मग तिथे लायसन्स असलेल्या लोकांकडेच त्यांनी ते विकायचं आणि तो जो दाम देईल, तो जे पैसे देईल ते घ्यायचं आणि मुकाट्याने घरी यायचं. म्हणजे पिकवताना मला हेही माहीत नाही की मी कुणाला विकणार आहे आणि किती भावामध्ये मी विकणार आहे. हा शेतकऱ्याचा होणारा प्रचंड मोठा आर्थिक कोंडमारा. इथे महत्त्वाचा बदल ह्या आत्मनिर्भर पॅकेजच्या निमित्ताने सरकारने आत्ता केला आहे. आपल्याकडे हे जे APMC प्रकरण आहे ना,
हे APMC प्रकरण हे म्हणजे मी आत्ता एक छोटासा लेख लिहिला, त्याच्यामध्ये असं लिहिलं की 70 वर्षानंतर शेतकरी स्वतंत्र झाला. खरं तर त्याचं असं आहे की शेतकरी 170 वर्षानंतर स्वतंत्र झाला. 170 वर्ष ब्रिटिशांनी आणलेली ही प्रोव्हिजन आहे. म्हणजे 1850च्या सुमारास जी औद्योगिक क्रांती झाली त्यानंतर त्यांनी मशीन्सवरती तिकडे कपडे बनवायला सुरुवात केली. आपल्याकडे हातमागावरती ते आपलं बलस्थान होतं. हातमागावरती बनलेले कपडे हे युरोपियन मार्केटमध्ये धुमाकूळ घालत होते आणि पीपल यूज टू लाईक द प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया. ते मारण्यासाठी म्हणून त्यांनी मशीन्स बनवले. मशीन्स मोठ्या प्रमाणावरती कपडे बनवू लागले, पण त्यांना लागणारा कच्चा माल जो होता त्याच्यासाठी खरं तर इथे भरपूर मोठ्या प्रमाणावरती इंग्रजाची दादागिरी सुरू झाली आणि त्यामुळे खरं तर त्यांची सत्ता आणि नंतरचा सगळा जो इतिहास आहे तो आहे. तर इंग्रजांनी साधारणपणे 1860-70च्या दरम्यान 1850-60च्या दरम्यान पहिल्यांदा ते बाजार समिती किंवा बाजारावरती निर्बंध प्रकार आणला. कारण त्याला लागणारा जो कापूस आहे तो इथे मोठ्या प्रमाणावरती विकायचा आणि मग त्या कापसाची विक्री कुणी करायची, कुठे करायची, किती भावात करायची, याविषयीचे ते निर्बंध इंग्रजांनी पहिल्यांदा इथे लादले. आणि त्यानंतर 1886च्या सुमारास हैदराबादच्या संस्थांमध्ये काही आणखी कडधान्य त्याच्यामध्ये ॲड झाली आणि त्यांनी एक मार्केटवरती निर्बंध घालणारे कायदे निर्माण करायला सुरुवात केली. ते इव्हॉल्व होता 1938च्या दरम्यान त्यात आणखी काही बदल झाले आणि मग त्या बाजार समित्यांची संकल्पना आपल्याकडे 1938च्या सुमारास आली. नंतर ती तशी लगेच रुजली नाही. ती रुजली नंतर 1960-70च्या दरम्यान 1960व्या दशकात किंवा 70व्या दशकात. पण तो एक प्रचंड मोठा निर्बंध होता. त्याच्यामागचं कारण असं होतं की सावकारांनी शेतकऱ्याला नाडलं नाही पाहिजे, धनिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला नाडलं नाही पाहिजे. त्यावेळेला एकूणच शेतकरी म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब तर होताच, पण स्वभावाने पण गरीब होता. शेतकऱ्यामध्ये जितका हवा तो कॉन्फिडन्स, धाडस नव्हतं. त्यामुळे कदाचित, पण तेही ज्या दरम्यान व्हायला पाहिजे त्या दरम्यान झालंच नाही. म्हणजे 47 ते 60च्या दरम्यान हे झालं नाही. 60-70 नंतर झालं. मग स्टेट गव्हर्नमेंट्सनी त्या ह्या बाजार समित्यांची निर्मिती केली आणि मग काही लोकांना लायसन्स दिलं आणि त्यांच्याकडेच शेतकऱ्यांनी ते विक्री करायची. प्राईस लायसन्स होल्डर ठरवेल, बाजार समिती त्याच्यावरती फक्त देखरेख करेल, अशा प्रकारची अरेंजमेंट झाली आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या त्यातनं कोमेजला. म्हणजे मला हे समजतच नाही. पुन्हा एकदा सांगतो की मार्केट माझं कुठे आहे. माझ्या कस्टमरला मोटिवेट करण्यामध्ये जी हिरिरी मला येते आणि त्यातनं मी जी माझ्याकडे माझ्या कारखान्यांमध्ये इनोव्हेशन करतो त्यातून माझा ओव्हरऑल विकास होतो, माझ्या व्यक्तित्वाचा विकास होतो, माझ्या धंद्याचा विकास होतो. बिकॉज मार्केट इज मोटिवेटिंग मी. इथे युअर मार्केट इज नॉट मोटिवेटिंग यू. युअर मार्केट इज फिक्स्ड अँड यू डोंट नो व्हेअर युअर मार्केट इज अँड ॲट व्हॉट प्राईस यू आर गोइंग टू सेल युअर गुड्स, कमोडिटीज. आत्ताच्या ह्या तरतुदींमध्ये हा इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट मुळात बाजूला ठेवला. बाजार समित्या असतील, लायसन्सधारी पण असतील, पण शेतकऱ्याला मुभा दिली की देशभरामध्ये तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचा माल विकू शकता माझ्या दृष्टीने. आणि तू कुणाला विकू शकता, भाव तुम्ही ठरवा, कुणाला विकायचं ते तुम्ही ठरवा. देशभरामध्ये तुम्ही कुठेही तुमचा माल विकू शकता. 2 वर्षापूर्वी सरकारने त्या एक पॅरलली ह्याला सांगण्याची गोष्ट अशी आहे की ई-नाम नावाची एक प्रोव्हिजन पण केली. म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन मार्केटिंग बरंच होतं, तसं नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट नावाचा प्रकार, इट इज अ प्लॅटफॉर्म. शेतकरी ऑनलाईन ज्या बाजारपेठेमध्ये त्याला माल विकायचा आहे तिकडे विकू शकतो. 600 मंडीज आर रजिस्टर्ड ऑलरेडी ऑन दॅट ई-नाम. 600. ओके. मला असं वाटतं की हा प्रचंड मोठा क्रांतिकारी बदल आहे आणि म्हणून मी म्हणतो की शेतकरी 70 वर्षांनी नाही 170 वर्षांनी बाजाराच्या या जोखडांमधून मुक्त झाला. आता शेतकरी त्याच्या मर्जीप्रमाणे माल ज्याला विकायचा त्याला विकू शकतो. त्याच्यामध्ये बऱ्याच शंका कुशंका आहेत, पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आजचा शेतकरी भारतातला हा कॉन्फिडंट आहे. आजचा शेतकरी भारतातला हा बऱ्याच प्रमाणामध्ये शिक्षित आहे.
त्याचं नेटवर्किंग बऱ्यापैकी आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, सोशल मीडिया प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे शेतकरी नाडला जाईल किंवा तरी पण शेतकऱ्यावरती दादागिरी होईल अशी शक्यता मला आता अजिबात वाटत नाही. त्यामुळे मी मगाशी जे म्हणत होतो की शेतकऱ्याला आवश्यक उत्पन्न या विषयामध्ये म्हणजे खेळतं भांडवल त्याच्या आधी, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही प्रोव्हिजन केल्या आणि आता मार्केट अँड प्राईस या विषयामध्ये बोलताना मी असं सांगितलं की इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये काही प्रोव्हिजन्स केल्या. त्यामुळे आता एक देश एक बाजारपेठ अशी तरतूद केलेली आहे. शेतकरी कुठेही त्याचा माल विकू शकतो. मार्केट या विषयामध्ये आणि प्राईस या विषयामध्ये आणखी 2 महत्त्वाच्या तरतुदी या सरकारने आत्ता केलेल्या आहेत. एक सगळ्यात मोठा तरतूद जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. ही सुद्धा एक खूप मोठी उपलब्धी आहे एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने असं मला वाटतं. शेतकरी निर्भर होण्याच्या दृष्टीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे उदाहरणार्थ युनिलिव्हर आहे. युनिलिव्हर टोमॅटो केचप बनवतं. युनिलिव्हर टोमॅटो कॅचअपसाठी त्यांना टोमॅटो लागतं, तो ते क्रश करतात आणि त्यातनं म्हणजे 1 किलोला 250 ग्रॅम असं त्यांचं गणित आहे, त्यातनं ते केचप बनवतात. युनिलिव्हर आता शेतकऱ्यांबरोबर फॉर एक्झाम्पल युनिलिव्हर तसं कदाचित एखादी ऑइल कंपनी असू शकते किंवा तसं एखादी आणखी कुठली कापड गिरणी असू शकते वगैरे वगैरे. तर अशी कंपनी उदाहरणार्थ शेतकऱ्यांबरोबर कंत्राट करू शकते, शेतकऱ्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट करू शकते आणि त्यांना सांगू शकते की मला आगामी वर्षभरामध्ये इतके क्विंटल टोमॅटो लागणार आहेत, त्याचा भाव हा असेल, तुम्ही टोमॅटो माझ्याकडे दिल्यानंतर मी त्याचा हा भाव देईन आणि तुमचा सगळा माल मी उचलेल अशा पद्धतीचं ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे असं फार्मिंग. हे म्हणजे हा पण मोठा एक क्रांतिकारी बदल आहे किंवा क्रांतिकारी घटना आहे असं मला वाटतं. म्हणजे आपल्याकडे उद्योगांमध्ये बरेच लोक तुम्ही जर देशामध्ये बघितलं तर उद्योग सुरू करताना पहिल्यांदा काय करतात माहिती आहे, ज्याच्यामध्ये फार रिस्क नाही आहे, तर ते प्रेफर टू बी ॲन्सेलरी युनिट ऑफ सम लार्ज कंपनी. म्हणजे एका मोठ्या कंपनीमध्ये कडे जातात आणि ते सांगतात की आम्ही तुम्हाला आवश्यक असलेला एखादा प्रॉडक्ट किंवा कंपोनंट बनवून देतो आणि मग त्याच्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर मी क्रिएट करतो, त्याच्यासाठी लागणाऱ्या क्वालिटी सिस्टम्स मी तयार करतो. त्या कस्टमर्सचा मोठ्या या नवीन उद्योग सुरू करणाऱ्या युवकाला एक ॲश्युरन्स असतो की मी जे इन्व्हेस्टमेंट करणार आहे, मी जे बनवणार आहे ते तो घेणार आहे आणि त्याचे इतके पैसे देणार आहे. त्यातनं त्याची सुरुवात होते. अँड वी कन्सिडर दीज ॲन्सेलरी युनिट्स आर नर्सरीज ऑफ बिंग लार्ज इंडस्ट्रीज. इथून त्याच्या उद्योजकतेची सुरुवात होते. ॲश्युअर्ड मार्केट आहे, ॲश्युअर्ड प्राईस आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये शेतकऱ्याला अशा प्रकारचं ॲश्युअर्ड मार्केट मिळणार आहे, ॲश्युअर्ड भाव मिळणार आहे. त्याच्यामध्ये जर समजा काही गडबड झाली, पिकाचं नुकसान झालं तर देर विल बी प्रोव्हिजन ऑफ इन्शुरन्स ऑल्सो. दुसरं असं आहे की पेप्सिकोनी समजा अदरवाईज काय असायचं की बटाट्याची उदाहरणार्थ पेप्सिको बटाटे घेतं मोठ्या प्रमाणावरती, बटाट्याच्या दर्जामध्ये जर समजा कमी जास्त काही झालं तर शेतकऱ्यांनी जो सुरुवातीला भाव इमॅजिन केला होता तेवढा भाव शेतकऱ्याला अदरवाईज मिळायचा नाही. आता प्राईस फिक्स्ड आहे बाय डुईंग कॉन्ट्रॅक्ट विथ पेप्सिको. त्यामुळे या प्राईसला तुम्हाला तो बटाटा घ्यावा लागेल बिकॉज देर इज अ कॉन्ट्रॅक्ट लाईक दॅट. ओके, अशा प्रकारचा एक प्राईस ॲश्युरन्स या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधनं मिळणार आहे. इथे मला असं वाटतं की बऱ्याच मोठ्या कंपन्या या शेतकऱ्यांकडे जातील. ही संधी आहे शेतकऱ्यांनासुद्धा आणि दुसऱ्या बाजूला ह्या कंपन्यांनासुद्धा संधी आहे. त्यांना आवश्यक असणारा जितका माल एका वर्षामध्ये मिळवायचा आहे तो त्यांना मिळणार आहे. ही एक चांगलं सिम्बायोटिक अरेंजमेंट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि कंपन्यांच्या दृष्टीने दोघांच्या दृष्टीने ही अतिशय चांगली बाब आहे असं मला वाटतं की देर इज अ प्रोव्हिजन नाव फॉर डुईंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कदाचित फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसुद्धा या प्रकारामध्ये येऊ शकते. बरेच बाहेरचे लोक इथे मोठ्या प्रमाणावरती आपले उद्योग थाटतील. इथल्या कायद्यानुसार ते शेतकऱ्यांबरोबर कंत्राट करतील.
इथे माल बनवतील, त्यातला काही माल इथे विकतील आणि काही माल एक्सपोर्टसुद्धा करतील. देर इज अ पॉसिबिलिटी नाव बिकॉज दिस प्रोव्हिजन इज देअर. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रामध्ये येण्याची शक्यता ही अशा अर्थाने एक मोठी संधी आहे. त्याच्या पुढची प्रोव्हिजन अशी आहे की त्यातल्या काही शेतकऱ्यांना जर असं वाटलं की आम्ही कुठल्या कंपन्यांबरोबर कंत्राट नाही करणार, आम्ही आमचा केचप बनवू किंवा आमचे चिप्स बनवू. आता इथे गडबड अशी होते की तुम्हाला तुमचा केचप बनवायचा आहे म्हणजे तुम्ही किती बनवणार. म्हणजे एक शेतकरी काय 1 क्विंटल 10 क्विंटल 50 क्विंटल टोमॅटो त्याच्या शेतीतनं काढत असेल, त्याला लागणारं टोमॅटो तो क्रश करेल, केचप बनवेल आणि त्याचा तो इंडिपेंडंटली मार्केटमध्ये विकेल. याच्यामध्ये सगळा खर्च त्या एका शेतकऱ्याला करायचा आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च आहे, प्रोसेसिंगचा खर्च आहे, मार्केटिंगचा खर्च आहे. हा वीक एरिया आहे असं मला वाटतं. म्हणजे खरं तर एका बाजूला हा प्रचार मी सुद्धा करतो की फक्त टोमॅटो मार्केटमध्ये फक्त बटाटा किंवा फक्त केळी न विकता फार्मर शुड ॲड व्हॅल्यू. फक्त दाणे न विकता त्याचं तेल बनवावं त्यांनी. फार्मर शुड ॲड व्हॅल्यू टू इट. प्रोसेसिंग करावं त्याचं आणि मग विकावं. म्हणजे मग जे बाकीची जे गडबडी आहे, बाकीचे जे उत्पन्न मिळणं वगैरे वगैरे जो प्रॉब्लेम आहे तो होणार नाही. म्हणजे मगाशी त्या बाजार समितीकडे त्याला द्यावं लागतं ह्यातली एक गोची मी सांगितली नाही. ऑफ द वे सांगतो पुन्हा. म्हणजे कन्झ्युमरकडे 100 रुपयाला एखादं धान्य येतं आणि शेतकरी मात्र ते विकतो 25 रुपयाला. 25 रुपयाला तो विकतो, त्याला 25 रुपयाला विकावं लागतं आणि कन्झ्युमर घेतो 100 रुपयाला. मध्ये 75 रुपयाची व्हॅल्यू ॲडिशन होते. आता त्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणायचे का नफेखोरी म्हणायचं ते बघा, पण 75 रुपये त्याच्यामध्ये वाढ होते. म्हणजे तो ट्रेडर त्याच्याकडनं विकत घेतो, मग मध्ये दलाल असतो, दलाल शेतकऱ्यांकडनं आणि ट्रेडरकडनं दोघांकडनंही कमिशन घेतो. त्याचा फायदा कन्झ्युमरला नाही. उलट हे कमिशन तो ट्रेडर ते जे 10% त्याला देतो तो कन्झ्युमरकडनं वसूल करतो. ओके. त्यामुळे माझ्यासारख्याला असं वाटतं, नेहमी प्रश्न पडतो की व्हाय नॉट फार्मर्स ॲडिंग व्हॅल्यू बाय देमसेल्व्स. पण जर समजा तुम्ही तुमच्या शेतामध्ये फक्त तुम्हाला आवश्यक इतकं साधनसामुग्री निर्माण करून जर व्हॅल्यू ॲडिशन करायची म्हटली, म्हणजे प्रोसेसिंग करायचं म्हटलं, तर इट इज गोइंग टू बी अ कॉस्टली अफेअर. म्हणून सरकारने आता ॲग्री क्लस्टरची प्रोव्हिजन केलेली आहे. सरकारने मोटिवेट केलं आहे की तुम्ही 4, 5, 6, 10, 20, 25 शेतकरी एकत्र या. एकत्र येऊन तुमच्या टोमॅटोचं प्रोसेसिंग करा. एकत्र येऊन तुमच्या तेल बियांचं तुम्ही प्रोसेसिंग करा. आणि त्या ॲग्री क्लस्टरसाठी सरकारने 10,000 कोटीचं प्रोव्हिजन आत्ता केलेलं आहे. त्याला लागणारं मला वाटतं 1 लाख कोटी केलेलं आहे. ते जरा तुम्ही चेक करा. मी म्हटलं तसं मी विसरलो, कदाचित बोलण्याच्या योगामध्ये मी पण विसरतो आहे. पण मुद्दा त्यातला असा आहे की ॲग्री क्लस्टरसाठी सरकारने शेतकऱ्याला मोटिवेट केलेला आहे. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती घेतला पाहिजे. मला गंमत अशी वाटते, हे पुन्हा मी सांगतो की आपल्याकडे जे इम्पोर्ट होतं ना, आपल्याकडे इम्पोर्ट सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती ऑइल म्हणजे डिझेल पेट्रोल ज्याच्यातनं रिफाईन होऊन येतं ते ऑइल होतं. त्यानंतर गोल्ड होतं आणि तिसरं मोठं आपल्याकडे इम्पोर्ट होणारं जी वस्तू आहे ते आपण रोज खातो ते गोडे तेल आहे. 75,000 करोडचं गोडे तेल आपण आयात करतो. आपण कृषीप्रधान देश आहोत आणि आपल्याकडे आपण रोज खातो ते गोडे तेल आपल्याला आयात का बरं करावं लागतं. मला हा नेहमी प्रश्न पडतो. या ॲग्री क्लस्टरच्या निमित्तानं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपापले तेलबिया मोठ्या प्रमाणावरती तेलबिया प्रोसेस कराव्यात. त्यासाठी सरकारने ते क्लस्टर उभं करण्यासाठीची आर्थिक तरतूद पण केलेली आहे. मी जस्ट बघतो ती कितीची तरतूद आहे. ॲग्री क्लस्टरची तरतूद 10,000 कोटींची आहे. 10,000 कोटींची ॲग्री क्लस्टर निर्माण करण्याची तरतूद आहे. हा फायदा आहे. शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्याकडे शिकले सवरलेले आता शेतकरी आहेत, त्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावरती याचं प्रोसेसिंग केलं पाहिजे. विच विल डेफिनेटली गिव्ह अ लॉट ऑफ मनी टू द फार्मर्स. मला असं वाटतं की आत्मनिर्भर करणं शेतकऱ्याला याच्या दृष्टीने ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर,
मार्केट आणि प्राईस या तीनही बाबींना आजच्या घडीला जे साजेस आहे, आजच्या घडीला जे करता येण्यासारखं आहे, त्याचं मोठ्या प्रमाणावरती सरकारने ह्या तीनही बाबींचा विचार केला आहे आणि त्याच्यामध्ये काही ना काही प्रोव्हिजन केलेलं आहे. त्यातलं अधोरेखित करण्यासारखं मला पुन्हा ह्या 2 बाबी आहेत, 3 बाबी आहेत. एक तर एक देश एक बाजारपेठ, दुसरा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जिथे तुम्हाला ॲश्युअर्ड कस्टमर दिसतोय, यू आर गेटिंग प्राईस, आणि तुम्हाला जितकं प्रोड्यूस करायचे तितकं तुम्हाला कस्टमरला देता येतं, तुम्हाला कस्टमर तुमचा दिसतो, त्याच्याबरोबर अधिक करार करता येतो, ही मुभा. आणि तिसरं ॲग्री क्लस्टर्सच्या माध्यमातून तुमचं जे उत्पादन आहे ते प्रोसेस करता येऊ शकतं, यू कॅन ॲड व्हॅल्यू, आणि मग ते तुम्हाला मार्केटमध्ये आणता येऊ शकतं. त्यातनं कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग फॉर एक्झाम्पल दी ऑइल ऑर मे बी केचअप ऑर मे बी इट कॅन बी एनिथिंग, ती वाचणार आहे, बिकॉज द कॉस्ट इज गोइंग टू बी डिवायडेड बाय गोईंग इन टू ॲग्री क्लस्टर. मला असं वाटतं की आजच्या घडीला जे करण्यासारखं आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांतिकारी आहे. त्याचा आपल्या इथल्या विशेषतः युवा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतला पाहिजे. आणि आगामी काही कालावधीमध्ये मला असा विश्वास आहे की याचा जर आपण वापर करून घ्यायचं म्हटला तर दोनही घटकांना, म्हणजे खाजगी क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा शेतीकडे बघता येईल, त्यानिमित्ताने शेतीकडे त्यांना पैसा वळवता येईल, आणि त्यानिमित्तानं शेतकऱ्याकडे सुद्धा बऱ्यापैकी पैसा खेळेल, याचा मला आनंद होतो. धन्यवाद. माझ्याकडे प्रश्न आत्ता आलेले नाहीत. मी काही प्रश्न आहेत का इथे बघतो, आणि प्रश्न आहेत बरेच, पण सर्व गोष्टी आवडल्या, सगळं समजलं वगैरे वगैरे, ठीक आहे. पण प्रश्न असे मला काही खास इथे आत्ता दिसत नाहीत. तुम्हाला जर या विषयातले काही प्रश्न असतील तर मला मेसेज करा, किंवा या ॲग्री व्हिजन प्लॅटफॉर्मवरती तुमचे प्रश्न विचारा, आपण तिथे चर्चा करू. धन्यवाद. पुन्हा एकदा ॲग्री व्हिजनचे धन्यवाद, आणि त्यांच्या धाडसाबद्दल भरपूर कौतुक, कारण मला त्यांनी इथे बोलवलं. मी शेतीतला नाही आहे, अर्थतज्ञ तर मी अजिबात नाही आहे, मी उद्योजक आहे, पण माझ्या दृष्टिकोनातून मी ह्या ज्या तरतुदींकडे बघितलं ते तुम्हाला सांगितलं. धन्यवाद.